प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देत असता सुंदरसा दिवस प्रभूने आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोडला आहे. आणि हा आजचा दिवस जो आहे त्याच्या सानिध्यामध्ये येत असता आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहून त्या पित्याला धन्यवाद देऊन आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. धन्यवाद प्रेमळ पिता परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता जिवंत गौरवशाली पित्या, प्रार्थना विनंती याचना करत असता पिता परमेश्वर, हा सुंदरसा दिवस तुम्ही आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोडल्याबद्दल तुमच्यावर फार स्तुती मानतो. पिता परमेश्वर, आम्ही प्रत्येक व्यक्ती तुमच्या पवित्र चरणाजवळ येत असता आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. पिता परमेश्वर, तुमचा दयेचा, कृपेचा, ममतेचा हात आमच्यावरती सदा सर्वदा राहण्यास आम्ही तुमच्याकडे मागतो. माझ्या स्वर्गीय पित्या, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मी तुमच्या पवित्र हातामध्ये देतो. स्वर्गीय पित्या, सहाय्य करा. तुमची स्तुती, महिमा आणि गौरव आम्हा प्रत्येकाद्वारे होण्यासंबंधी पवित्र आत्मा आमचे मार्गदर्शक तुम्ही व्हा. पित्या, जे काही वचन सांगण्यासंबंधी तुम्ही मला संधी दिली त्याच्यासाठी तुमच्या आभार पुकार स्तुती मानत असता माझ्या मुखाद्वारे तुमचे शब्द येऊ द्या पिता परमेश्वर. आणि त्याचप्रमाणे तुमच्या वचनाप्रमाणे मत्ते 10:20 आणि लूक 12:12 प्रमाणे पिता परमेश्वर तुम्ही सहाय्य करा. सर्व गौरव आणि सन्मान तुम्हाला देत असता इथून पुढचा वेळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तुमचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा यांच्याच गोड आणि प्रेमळ पवित्र आणि गौरवशाली नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण बसूयात. संदेश सुरू करण्या अगोदर एक विशेष सूचना. आपला सहाय्यक जो आपल्या बरोबर सदा सर्वदा असतो, आपला मित्र, तो म्हणजे आपला मोबाईल. एक 1.5 तासासाठी आपण सायलेंटवर घेऊयात किंवा स्विच ऑफ करूयात. आहेत का मोबाईल सर्वांकडे? माझ्याकडे आहे, मी आता वेळेस सायलेंट केला. जर कुणाकडे असतील तर त्यांनी देखील सायलेंट करावे. कारण मोबाईल ही अशी गोष्ट आहे जो मनुष्य आपल्याबरोबर सतत बाळगतो, बरोबर ना, कुठे पण. आणि किती विशेष गोष्ट जरी असली तरी तो व्यक्ती फोन आला ना तर काय चाललंय ते बघणार नाही, पण 2 मिनिटं बाहेर जाऊन बोलेल, बरोबर ना. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की आज व्यक्ती आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रथम स्थान देतो. परंतु जो आपल्याला रोज नवीन दिवस आपल्या जीवनामध्ये दाखवतो त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देत नाही, तर त्याला आपण दुसरं स्थान देतो, बरोबर ना. परंतु ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतात त्यावेळेस तो तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. किती जण विश्वास ठेवता या गोष्टीवरती? आमेन. आजच्या या सुंदरशा दिवसामध्ये आजचा जो दिवस आहे फादर्स डे, हा मेसेज फक्त फादर लोकांसाठीच नव्हे तर हा मेसेज सर्वांसाठी आहे. मी कुठलं प्रिपरेशन करून आलेलो नाहीये. पास्टरांनी ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मी हो म्हणालो. आणि मला एक गोष्टीचा आनंद हा वाटतो की प्रभू माझा उपयोग करून घेत आहे, म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचे देखील मी आभार मानतो की ह्या समयाला तुम्ही मला ही वेळ दिली. आणि जे काही वचन आज मी तुम्हाला सांगणार आहे ते वचन फक्त आपण ऐकणारे नसून त्या वचनाद्वारे आपण कृती करणारे बनावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. फादर्स डे आज जगभर साजरा करत आहे, बरोबर ना. आज सर्व ठिकाणी फादर्स डे हा साजरा करत आहे. आणि फादर्स डे साजरा करत असता बरेचसे मुलं मुली आपल्या प्रिय वडिलांना काय ना काय भेटवस्तू देत असतात, बरोबर ना. पण ते केव्हा? फक्त फादर्स डेच्या दिवशी, बरोबर ना. एरवी काय एरवी ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आहेत. फादर्स डे हा दिवस का सेलिब्रेट केला जातो याच्या मागचा हेतू, याच्या मागचा उद्देश, किंवा आज इतक्या वर्षांपासून प्रत्येक वर्षाला फादर्स डे, मदर्स डे, चिल्ड्रन्स डे, पेरेंट्स डे, बरेचसे डे जे आहेत ते साजरे केले जातात, बरोबर ना.
खूप डे आहेत ना साजरे करण्यासारखे, तसाच हा फादर्स डे देखील आहे. कुणी सांगू शकाल का हा फादर्स डे केव्हा चालू झाला आणि किती वर्ष चालू झाला आणि कुणी चालू केला? कुणाला काही कल्पना आहे का? मला पण एवढी आयडिया नाहीये, परंतु मी सर्च केलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मला ही शिकायला मिळाली की एक स्त्री होती जी आपल्या कुटुंबामधली 6वी मुलगी होती आणि त्या कुटुंबामध्ये ज्या वेळेस तिच्या आईने त्या मुलीला जन्म दिला त्यावेळेस तिची आई मृत्यू पावली. तिची आई मृत्यू पावली आणि मृत्यू पावल्यानंतर जे परिश्रम तिच्या वडिलांनी त्या मुलीला वाढवण्यासाठी म्हणा किंवा तिचं पालन पोषण करण्यासाठी म्हणा, या सर्व गोष्टी त्या वडिलांनी तिच्या जीवनामध्ये या गोष्टी केल्या. आणि 1910 म्हणजे 1910 पासून फादर्स डे हा दिवस सेलिब्रेट करत आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता किती वर्ष झाले? 1910 जर बघितलं तर हा 2024 चालू आहे, बरोबर? 10 आणि 10 म्हटलं तर 100 आणि ते पुढचे म्हणजे 114 वर्ष हा दिवस जगभर साजरा करत आहे, बरोबर ना? आणि खरंच फादर्स डे ही एक खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये. फादर्स जर म्हटलं तर तो आपल्या परिवारातला सर्वात मोठा एक असा व्यक्ती असतो जो आपल्या परिवाराकडे अद्भुतरित्या लक्ष देत असतो, बरोबर की नाही? आणि हा मेसेज फक्त फादर लोकांसाठीच नव्हे तर जे आता फादर होणार आहेत किंवा ज्यांचे लग्न होणार आहेत त्यांच्यासाठी देखील पण हा मेसेज आहे. एक फादर किंवा एक वडील किंवा एक पिता आपल्या जीवनामध्ये एक वेगवेगळा रोल आपल्या जीवनामध्ये काय करत असतो? घेत असतो. कोणी वडील आपल्या मुलांसाठी एक टीचरचा रोल निभावतो, कोणी वडील आपल्या मुलांसाठी एक मेडिटेटरचा रोल निभवत असतो, कुणी वडील आपल्या मुलांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा रोल निभवत असतो. परंतु प्रत्येक रोल ज्या वेळेस तो निभवतो त्या प्रत्येक गोष्टीतनं त्या व्यक्तीला खूप त्रासातनं जावं लागतं. वडील हे कधीच आपल्या लेकरांना ती जाणीव करून देत नाही की ते वडील त्रासात आहेत, दुःखात आहेत, क्लेशात आहेत का संकटात आहेत. परंतु त्या वडिलांचं ध्येय एकच असतं की मी माझ्या परिवाराला आनंदीय किंवा सुखी कसा ठेवू शकेल. ही सर्वात मोठा रोल वडील आपल्या जीवनामध्ये पार पाडत असतो. आणि आज फादर्स डे निमित्त त्या सर्व वडिलांना येशूच्या नावामध्ये मी सल्यूट करतो. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो त्या सर्व वडिलांना. आपल्यामध्ये सर्वात वयस्कर अंकल पण आहेत. आज त्यांनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या परिस्थितीतनं जाऊन आज सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. हे एक म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकायला भेटते. फादर्स डे निमित्त आजचं जे अद्भुत वचन परमेश्वराने मला दिलेलं आहे तर ते म्हणजे लोक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 20वं वचन आपण वाचूया. लोक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 20 वचन आपण पाहूया. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तोच त्याने बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके धुतले. आमेन. बायबलमध्ये एक ठिकाणी उदळे पुत्र याचा दाखला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की त्याचा एक मुलगा सगळं काही सोडून निघून जातो आणि ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्रास येतो
तो पुन्हा आपल्या वडिलांच्या घरी येतो. परंतु वचन ते सांगतं की मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. काय आला? कळवळा आला. त्या बापाने हा विचार केला नाही की माझा पुत्र ज्याने त्याची मालमत्ता घेतली, आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि आज पुन्हा त्याच्याकडे काय नसताना तो परत माझ्याकडे आलाय, तर मी त्याचा स्वीकार का करू? बरोबर ना? मी त्याचा स्वीकार का करू? पण तसा विचार न करता आपल्या बापाने आपल्या मुलाला लांबूनच बघता त्याला त्याचा काय आला? कळवळा आला. आणि वचन सांगतं आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याचे मुके घेतले. किती अद्भुत गोष्ट आहे. हे आहे एक बापाचं प्रेम जे आपल्या लेकरांविषयी असतं. त्या बापाला आपल्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा दुःख देतो, त्रास देतो, आपण त्या बापाचं ऐकत नाही. परंतु जर आपण पाहिलं बायबलच्या वचनामध्ये इफिशियन्स याचा 6वा अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कोणी वाचेल का? इफिस 6:1. इफिशियन्स 6वा अध्याय पहिलं वचन. मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा. मुलांनो कुणामध्ये सांगितलंय? प्रभूमध्ये आपल्या आई व आपले बाप याच्या आज्ञेत राहा असं बायबलचं वचन आपल्याला शिकवत आहे. पुढे कारण हे योग्य आहे. कारण हे योग्य आहे. तुमच्या जीवनामध्ये जर योग्य गोष्ट तुम्हाला जर हवी असेल तर बायबलचं वचन तुम्हाला स्पष्ट हे शिकवतं की तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा, कारण परमेश्वराच्या दृष्टीने हेच योग्य आहे. आणि हे योग्य करत असता पुढे बायबलचं वचन काय सांगतं? आपला बाप व आपली आई याचा मान राख. याचा मान राख. आपला बाप व आपली आई याचा मान राख. यासाठी की तुझे कल्याण व्हावे. एक म्हणजे तुमचे कल्याण व्हावे. हे कुठल्या मनुष्याकडनं आलेलं वचन नव्हे, तर हे पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेलं जे वचन आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला शिकवतं. एक म्हणजे आपण आई वडिलांच्या आज्ञेत राहणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आज्ञेत चालणं देखील हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला काय प्राप्त होईल? कल्याण आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. आपलं जर कल्याण आणि दीर्घ आयुष्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त हवं असेल तर आज ज्यांचं लग्न व्हायचं आहे ते पण पुढे वडील होणार आहेत, बरोबर ना? तर त्यांच्यासाठी आजचा मेसेज हा आहे की त्यांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे. कारण वचन सांगतं की परमेश्वर अशा बापांकडे बघत आहे जे धार्मिक आहेत, जे नीतिमान आहेत, जे परमेश्वराच्या सानिध्यात राहणारे आहेत, जे परमेश्वराच्या वचनामध्ये चालणारे आहेत आणि सर्वात महत्वाची परमेश्वराच्या भयामध्ये चालत आहे. आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपण जर अन्य लोकांना जर सोडलं तर आज प्रभूच्या भयामध्ये चालणारे जास्त करून ख्रिस्ती लोक देखील नाहीयेत. प्रभूच्या भयात चालणारे ख्रिस्ती लोक देखील जास्त नाहीयेत. परंतु वचन आपल्याला हे शिकवतं की परमेश्वराने जर वडील
आणि ते नाव जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्या मागचा एक खूप मोठा विषय आहे, आणि तो म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्वात प्रथम ह्या पृथ्वीवरती वडील होण्याचा आनंद कुणाला प्राप्त झाला होता? आदामाला. म्हणजे परमेश्वराने आदामाला आपल्या प्रतिरूपामध्ये बनवल्यानंतर त्या आदामाला एक आशीर्वाद दिला, आणि तो आशीर्वाद म्हणजे फलद्रूप हो, बहुगुणित हो आणि पृथ्वी व्यापून टाको. बरोबर ना? विचार करा, तो एक ह्युमन फादर होता, ह्या जगामधला ह्युमन फादर. आणि सर्वात प्रथम बायबलचं वचन सांगतं की परमेश्वराने आदमाला, मानवाला एक फादर म्हणून ह्या जगामध्ये निर्माण केलं, आणि त्याच्याद्वारे पुढे आपण बघतो त्याला संतती झाली, ज्याचं नाव कायन आणि हाबेल. बरोबर? परंतु जर बघितलं आपण बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जे एक वडिलांविषयी आपल्याला शिकवतं. ते म्हणजे काय? तर दुसरा बघायला गेला तर नोहा आणि त्याचा परिवार परमेश्वराच्या भयामध्ये होतं. नोहा हा परमेश्वराला वागून चालणारा व्यक्ती होता, तो देखील एक पिता होता. तिसरं जर आपण बघायला गेलं तर अब्राहम हा कोण होता? तर विश्वासू व्यक्ती होता. ही वॉज द रायचियस पर्सन. तो एक धार्मिक व्यक्ती होता, आणि म्हणूनच परमेश्वराने त्याला काय सांगितलं की तू राष्ट्रांचा पिता होती. जर तुम्ही उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन जर बघितलं तर अब्राहमाविषयी त्याच्यामध्ये स्वतः परमेश्वर काय सांगत आहे हे आपण वचनाद्वारे बघूया. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन. यापुढे तुला अब्राहम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. आमेन. कुणी केले आहे? परमेश्वराने अब्राहमाला काय केलेलं आहे? राष्ट्रांचा पिता, जनक. इंग्लिश मध्ये खूप अद्भुत लिहिलेलं आहे की ही विल बी कॉल्ड फादर ऑफ ऑल नेशन्स. म्हणजे राष्ट्राचा पिता. विचार करा, पिता हा जो शब्द आहे ना, हा परमेश्वराच्या दृष्टीने खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि म्हणून आज फादर्स डे निमित्त फक्त आजच नव्हे तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या वडिलांचा सन्मान करणं, आपण आपल्या वडिलांच्या भयामध्ये त्यांनी शिकवलेल्या वागणुकीमध्ये चालणं गरजेचं आहे. परंतु तो पिता जर बघायला गेलं तर एक पिता कसा असलं पाहिजे हे देखील आपल्याला बायबल शिकवतं. बायबल ही एक अशी गोष्ट आहे ना, एक असं पुस्तक आहे ना की जे आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतं. पण तेवढं शिकण्यासाठी आपण केपेबल आहेत का नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे. केपेबलला काय म्हणू शकतो मराठीमध्ये? पात्र. आपण तेवढे पात्र आहोत की नाही हे देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. काही ठिकाणी ज्यावेळेस मी प्रेरला जातो तर काही लोक मला अशी म्हणतात, ख्रिस्ती लोक, ब्रदर आम्हाला वचनच समजत नाही, ब्रदर आम्हाला वचनच ध्यानात राहत नाही, ब्रदर आम्हाला प्रार्थनाच करता येत नाही, वगैरे वगैरे. कोण म्हणतं हे? कोण म्हणतं? आणि आपण कोण आहोत? आपण ख्रिस्ती. आणि ख्रिस्तीच लोक म्हणतात की मला प्रार्थना करता येत नाही. जर आपण आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करू शकत नाही तर आपण इतरांसाठी काय प्रार्थना करूया? बरोबर? बायबलच्या वचनामध्ये अब्राहमाबद्दल जे म्हटलेलं आहे, अब्राहम हा असा पिता होता की ज्या पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राचा देखील विचार केला नाही, तर तो पिता ज्याने आपल्या पुत्राला परमेश्वराच्या आज्ञेनुसार अर्पण करण्यासाठी तयार देखील झाला होता. कळतं मला काय म्हणायचे?
आज विचार करा, जर ह्या जगातील एक पिता ज्याला पुत्र झालाय आणि त्या पुत्राला जर अशी अर्पण करण्याची वेळ आली तर करेल का होतो व्यक्ती? तो प्रथम हे म्हणाल की पित्या परमेश्वर तू मला इतक्या वर्षांत दिलंस आणि पुन्हा तूच मला मागत आहे, बरोबर ना? परंतु अब्रामाने तसं न करता त्यांनी स्वर्गीय पित्याच्या आज्ञेला काय केलं? मान दिला. शारीरिक पिता आपल्या जीवनामध्ये जे कष्ट करतो, जे परिश्रम करतो, आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतो, तो पिता आपल्या मुलांचे सर्वच इच्छा पूर्ण करेलच, ही खात्री आहे का? आहे का? माझा प्रश्न पित्यांना आहे. करू शकेल? नाही. जो पिता आपल्या मुलांसाठी कष्ट करतो, त्रासातनं जातो, पण तो पिता देखील काही कारणास्तव आपल्या मुलांच्या इच्छा किंवा मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, कारण त्यांना पण मर्यादा आहेत. त्या पित्याला देखील मर्यादा आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ते करू शकत नाही, कारण ते मर्यादा असल्यामुळे त्यांना ते करता येत नाही. परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपला अजून एक पिता असा आहे ज्याला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाहीये. कुठल्याच प्रकारची मर्यादा नाहीये. जो आपला शारीरिक पिता आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही काही कारणास्तव, तेच गरजा आपला स्वर्गीय पिता तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकतो. कारण का? प्रत्येक पिता हा एक मनुष्य आहे. प्रत्येक पिता ह्या जगामध्ये एक मानव आहे, एक मनुष्य आहे, आणि त्याच कारणास्तव अशा काही गोष्टी असू शकतील ज्या तो पिता पूर्ण करू शकत नाही. पण जर आपण हा विचार केला की हा माझा जर शारीरिक पिता आहे, तर माझा आत्मिक पिता जो आहे, जो माझ्या सर्व गरजा भागू शकतो, जो माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, तर तो पिता जाणून घेणं खूप आणि खूप महत्वाचं आहे. आणि बायबलचं वचन सांगतं, तो पिता म्हटलं तर आपला यहोवा आपला पिता. काय अशक्य आहे का त्या यहोवा आपला पिताला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासंबंधी? आहे का? नाहीये. परंतु प्रत्येक व्यक्ती आपल्या लेकरांना त्या पित्याविषयी आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन न दिल्यामुळे आज बरेचसे नवीन पिढी एक वेगळ्या स्तरावर किंवा एक वेगळ्या मार्गावर चालत आहे. कळलं मला काय म्हणायचंय? बायबलचं वचन जर आपण पाहिलं तर एक ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला हे शिकवतं. स्तोत्रसंहिता याचा 3रा अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 127वा अध्याय आणि 3रं वचन कोणी वाचेल का? एकशे 27:3. पहा, परमेश्वराने दिलेले धन. पुढे पोटचे फळ त्याची देणगी आहे. एक म्हणजे परमेश्वराने प्रत्येक पित्याला दिलेलं एक धन आहे, आणि प्रत्येक संतती हे काय आहे? पोटचं फळ आहे. जर एक पित्याला परमेश्वराकडनं ही एक देणगी दिलेली आहे, तर विचार करा, जी देणगी परमेश्वराने ज्या पित्याला दिलेली आहे त्या फळाविषयी एक दिवस तो पिता इथे बसलेल्या प्रत्येक पित्याला विचारणार आहे की मी दिलेल्या धनाला तू कसं वाढवतोस, की मी दिलेल्या धनाला तू त्याची काळजी कशी घेतलीस. आपल्यामध्ये कुणी असं आहे का ज्याच्याकडे 10 तोळं 15 तोळं सोनं आहे का आपल्यात कोण? किंवा 1 तोळा 2 तोळा
आहे का असं कोण? असं तर इथे कोण सांगणार नाही, कारण सोनं आता लय महाग झालंय, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बँक्स मध्ये आता एक नवीन गोष्ट केलेली, ती म्हणजे काय? लॉकर सिस्टम. तुमच्या घरात चोरी होऊ नये म्हणून बँक मध्ये काय ठेवतो आपण? लॉकर. त्या लॉकर मध्ये ना तुम्हीच ते हँडल करू शकता, बरोबर ना? आणि आज बरेचसे मोठे मोठे लोक आहेत ना, त्याच्यामध्ये आपली संपत्ती ठेवतात. काय ठेवतात? संपत्ती ठेवतात, धन. आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो मी एवढ्या धनाचा मालक आहे, एवढी माझी संपत्ती आहे. पण परमेश्वराने जे धन, जे पोटचं फळ तुम्हाला दिलेलं आहे, त्या धनाला तुम्ही कुठे ठेवता किंवा कुठे ठेवलं पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार कधी कोणी करत नाही. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं तेव्हा आनंदित असतो, त्याला मुलगा किंवा मुलगी होती तर तेव्हा अजून आनंदित होतो, बरोबर ना? मला मुलगा झाला, मला वारस झाला, आज माझ्या फॅमिलीचं नाव तो रोशन करणार, पुढे तो चालवणार. पण जे धन परमेश्वराने तुम्हाला दिलंय, त्या धनाला कधी तुम्ही परमेश्वराचा मार्ग सांगितला का? कधी त्या धनाला तुम्ही परमेश्वराचा मार्ग शिकवला का? कधी त्या धनाला तुम्ही परमेश्वराचं भय काय आहे हे सांगितलं का? मी जागतिक गोष्टीचा धनाविषयी बोलत नाहीये. जे धन आज परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे, आणि आज आपण जे इथे एक प्रत्येक वडील जे आज ह्या वयामध्ये आपण इथे बसलेला आहोत, परमेश्वर हे नाही बघणार की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती धनसंपत्ती कमवली. परमेश्वर हे बघेल की मी दिलेलं धनाला तुम्ही कसं वाढवलं व त्याचं कसं संरक्षण केलं. कळतंय मला काय सांगायचं? म्हणून मी एक प्रश्न केला की आजचं वचन फक्त फादर्स डे निमित्त हे वडिलांसाठी नाहीये, तर जे मुलं आणि मुली जे पुढे लग्न करून फादर होणार आहेत, हे त्यांच्या देखील साठी तेवढंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा झडता हा स्वर्गीय पित्या प्रत्येक बापाकडनं घेणार आहे, कारण त्या बापाला त्या परमेश्वराने पोटचं धन दिलेलं आहे. ती तुमची देणगी नाहीये, ती परमेश्वराची देणगी आहे. आणि त्या परमेश्वराच्या देणगीला तुम्ही कसं वाढवता हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपण बघतो की न्यू जनरेशन हे एक वेगळ्या स्तरावर चाललेलं आहे. चाललंय ना, बरोबर ना? आणि त्याच कारणास्तव एक ठिकाणी बायबलच्या वचनामध्ये जुन्या करारामध्ये आपण बघितलं, अनुवादाचा 6वा अध्याय 7 आणि 9 वचनापर्यंत आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. अनुवाद याचा 6वा अध्याय 7 ते 9 वचन कोणी वाचेल का? ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे हा, त्या तुझ्या हृदयात ठसतो, हा, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. हा, आणि घरी बसलेला असता, मार्गाने चालत असता, हा, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध, आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या पाटकावर त्या लिह. आपण एकदा वाचूया. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून, बजावून म्हणजे काय अर्थ होतो या गोष्टीचा? खडसावून, तुला बजावून मी ह्या गोष्टी आज सांगत आहे. काय सांगत आहे? सांगत आहे त्या तुझ्या हृदयात. कुठे? हृदयात. ठसव. ठसव म्हणजे काय? शिक्का, बरोबर ना? ठसव. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबीव. कुणाला सांगितले? मुला बाळांच्या मनावर. आणि घरी बसले असता, मार्गाने चालत असता, निसता उठताना त्याच्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध, आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळ पट्टी म्हणून लाव. कोण सांगत आहे? कुठला मनुष्य सांगत आहे?
आज परमेश्वराचं वचन इथे बसलेल्या प्रत्येक बापाला सांगत आहे की तुम्ही आपल्या लेकरांना जर जीवनामध्ये जर काय द्यायचं असेल, वडील आपल्या लेकरांसाठी खूप परिश्रम करतात, बरोबर, पण परमेश्वराच्या वचन सांगण्यासंबंधी परिश्रम बिलकुल करत नाही, बिलकुल करत नाही. खूप कमी आहेत जे आपल्या लेकरांना लहानपणापासूनच त्या गोष्टीची शिस्त आणि त्या गोष्टीची आवड त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करतात. झेरॉक्स मशीन बघितली का? काय काम करते ती? कॉपी करते. काय कॉपी करते? ओरिजिनलचं डुप्लिकेट काढते, बरोबर ना? मग झेरॉक्स मशीन इम्पॉर्टंट आहे का जे आपण डुप्लिकेट काढतो, फोटोकॉपी ज्याला आपण म्हणतो, ते इम्पॉर्टंट आहे? काय इम्पॉर्टंट आहे? ओरिजिनल कॉपी इज इम्पॉर्टंट, बरोबर. पण ती ओरिजिनल कॉपी ज्यावेळेस त्या मशीनीत आपण टाकू त्याच वेळेस त्याची झेरॉक्स निघेल, बरोबर ना? दुसरंच काही येत नाही, बरोबर ना? आपलं जीवन देखील असं असलं पाहिजे. जर ओरिजिनल एकदम स्टेबल आहे प्रभूमध्ये, तर त्याची झेरॉक्स कॉपी पण तशीच होणार, बरोबर ना? पण केव्हा? ज्या वेळेस ते वडील आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला परमेश्वराच्या भयामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या ज्ञानामध्ये ज्या वेळेस चालवतील, त्यावेळेस बायबलचं वचन आपल्याला सांगतं, नीतिवचन याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन, नीतिवचन याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन. काढलं तुम्ही? नीतिवचन 22:6. मुलाच्या स्थितीत हा मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, हा, म्हणजे वृद्धपणी मी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. कशामध्ये? शिक्षणापासून. येस. किती वडील असे आहेत जे आपल्या मुलांना परमेश्वराच्या शिक्षणामध्ये चालवतात? आज विचार करा, जर एका वडिलांना किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी त्या आई वडिलांचा मान सन्मान करत नाही किंवा एका वेगळ्या मार्गावर गेलेला आहे, तर त्या जन्म दिलेल्या बापाला वाईट वाटतं का? का वाटतं? कारण त्या बापाने त्या लेकरासाठी आपल्या जीवनामध्ये परिश्रम केलेले असतात, त्याच्यासाठी त्रास काढलेला असतो, त्याचं पालन पोषण करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कष्ट केलेले असतात. आणि तोच मुलगा जर आपल्या आई वडिलांच्या स्थितीत, आई वडिलांच्या आज्ञेत जर वागत नसेल, तर त्या जन्म दिलेल्या बापाला नक्कीच दुःख होतं. तर विचार करा, त्या स्वर्गातील पित्याला तुमच्या आणि आमच्याबद्दल किती दुःख होत असेल जर त्यांनी तुम्हाला एक पोटचं फळ, एक धन दिलेलं आहे सांभाळण्याकरिता, तर त्या बापाला, त्या स्वर्गातील पित्याला किती दुःख होत असेल. कधी या गोष्टीचा विचार केलाय? जर आपण आपल्या लेकरांना एखादी गोष्ट पुरवली नाही किंवा त्यांनी हट्ट केला तर त्यांना दुःख होतं, त्याच प्रकारे जर एखादा पिता आपल्या मुलांना जर परमेश्वराच्या वचनासंबंधी, परमेश्वराच्या ज्ञानासंबंधी जर मार्गदर्शन करत नसेल, तर त्या स्वर्गातील पित्याला किती दुःख होत असेल याची तुम्ही कधी विचार केलात का? कारण आपण वाईट असता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणं आपल्याला कळतं, बरोबर.
आणि म्हणूनच एक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तांनी वडिलांविषयी खूप चांगली एक गोष्ट एका वचनामध्ये लिहिलेली आहे, ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 11 आणि 12 वचन. लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की आपल्या मुलाने मासा मागितले असता त्याला मासा न देता साप देईल? आहे का असं कोण? कोणी नाही, बरोबर. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्या बापाविषयी खूप अद्भुत गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे एका मुलाने जर मासा मागितला तर बाप त्याला साप देईल. पुढे किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलाला चांगले देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आमेन. माझ्याकडे बँक बॅलन्स नाहीये, माझ्याकडे बँक बॅलन्स नाही. रोजच्या गरजा, जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी तो अद्भुत परमेश्वर मला पुरवतो. माझा बँक बॅलन्स एकच आहे, ज्या परमेश्वराने जे मला 2 सुंदर मुली दिल्या आणि एक मुलगा दिला, त्या लेकरांना मी परमेश्वराच्या भयामध्ये चालवत आहे, परमेश्वराच्या वचनामध्ये चालवत आहे. तेच माझ्याकडे सर्वात मोठं धन आहे. हे मी छाती ठोकून का बोलू शकतो माहितीये? कारण त्याच परमेश्वराचं भय धरणारा मी आहे. म्हणून त्या माझ्या लेकरांना मी परमेश्वराचं भय काय आहे हे शिकवत आहे, आणि माझ्यासाठी ते सर्वात मोठं धन आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की ह्या पृथ्वीवरती तू धन नको साठवू, तिथे तुझं मन नाही, तिथे तुझं मन लागेल. बरोबर. मन का लागेल? कोण येतंय का चोरायला, कोण नेतंय का, किंवा एखादी चेन घातली तर कोण आडून मारून ती चेन काढेल का? परंतु वचन सांगतं स्वर्गामध्ये तुझं धन साठव, कारण जिथे तुझं धन आहे ना तिथे तुझं मन देखील आहे. आज मला सर्व बापांना सांगायला आवडेल की आपल्या लेकरांना त्या परमेश्वराचा मार्ग शिकवा, त्या परमेश्वराचं भय शिकवा. बायबलमध्ये एक खूप अद्भुत बाप आणि वडिलांची एक खूप म्हणजे खूप चांगली मी गोष्ट नाही म्हणणार की ती एक बॉन्डिंग, एक प्रेम, एक बाप आणि आपल्या मुलाविषयी सांगितलेलं आहे. बायबलमध्ये ह्या 2 गोष्टी, ह्या 2 व्यक्तींबद्दल खूप अद्भुत गोष्ट सांगितलेलं आहे की एक मुलाचं आणि एक बापाचं बाउंडिंग कसं असलं पाहिजे, एक रिलेशन घट्ट कसं असलं पाहिजे. कोणी सांगेल का काय एक्झाम्पल असू शकेल ते? कोणी आहे इथे बसले? येशू आणि देवाचं नातं. विचार करा, येशू आणि त्याच्या पित्याचं नातं जे एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. एक पुत्र आपल्या बापापासून वेगळं होऊ शकत नाही, पण काय कारणास्तव तो पिता त्या पुत्राला प्रत्येक व्यक्तींसाठी वेगळं करतो. ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला बायबलमध्ये शिकायला भेटते. खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून बायबलचं वचन सांगतं की पित्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्या बापासाठी त्या वधस्तंभी दिला. हे आहे त्या पित्याचं प्रेम. पण आजकालचे पिता असा विचार करतात का की जर मला एखादा मुलगा किंवा मुलगी झाली तर मी त्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढवेल, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वाढवेल आणि त्याला मी एक संदेष्टा बनवेल, असा पिता कोण विचार करता का? पिता पहिलाच विचार करतो मी याच्यासाठी पॉलिसी काढून ठेवतो. पिता हा विचार करेल की याच्या एज्युकेशनसाठी मी पैसा कसा जमा करून ठेवू. पिता हा विचार करेल की मी याला डॉक्टर कसं बनवू. पिता हा विचार करेल की मी याला इंजिनियर कसं बनवू. बरोबर ना? हे आहे शारीरिक पिता विचार करणाऱ्या गोष्टी. परंतु आत्मिक पिता जर आपण बनलो तर आत्मिक दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर तो आपला मुलगा वाईट मार्गावर किंवा वाईट व्यसनावर कधीच जाणार.
आज फक्त फादर्स डे निमित्त आज बरेच ठिकाणी फादर्स डे हा साजरा करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. हा एक कित्ता लावून दिलेला आहे, बरोबर की नाही. एक आठवण 1910 सालीमध्ये जी एका मुलींनी स्थापन केली ते आज वारंवार चालवत आहे. परंतु जी गोष्ट परमेश्वराने आपल्याला ह्या बायबल मध्ये दिलेली आहे ती आपण वारंवार आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो का, किंवा आपल्या जीवनामध्ये बिंबवतो का, ही खूप मोठी गोष्ट आहे. स्तब्ध झाला आपण 2 मिनिटं. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल. फादर्स डे निमित्त सर्व पित्यांना आणि जे फादर होणार आहेत त्यांना परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहा, परमेश्वराच्या वचनांमध्ये राहा. आज पिता आपल्या पुत्राविषयी संतुष्ट आहे का, हा प्रश्न प्रत्येक पित्याने आपल्या मनाला विचारा, आपल्या मनाला विचारा. मी शारीरिक पित्यांची गोष्ट करतोय. प्रत्येक पित्याने आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी माझ्या पुत्राविषयी संतुष्ट आहे का. ज्या प्रकारे पिता आपल्या पुत्राविषयी खात्रीने सांगतो की मी माझ्या पुत्राविषयी संतुष्ट आहे, त्याचं एकच कारण आहे, कारण पुत्र म्हणतो जे पित्याला आवडतं तेच मी सर्वदा करतो. का असं तो बोलू शकतो? जे माझ्या स्वर्गातील पित्याला आवडतं तेच मी सर्वदा करतो, असं प्रभू येशू ख्रिस्त का बोलतो? कारण ते दोघं एकच आहे. तो म्हणतो मी त्याच्याकडून 100 विभक्त झालेलो आहे. कसा? 100. जर आपण आपल्या मुलांना जन्म देत आहे तर तुमचं आणि त्याचं एक नातं आहे. तसंच नातं ज्या प्रकारे पित्याचं आणि पुत्राचं आहे तेच नातं तुमचं आणि तुमच्या पुत्रांविषयी किंवा तुमच्या फॅमिली लोकांविषयी असणं खूप गरजेचं आहे. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला ही आवडेल. एक छोटीशी साक्ष मी तुम्हाला देतो. का प्रत्येक व्यक्तीने ह्या बायबलला किंवा ह्या वचनांना आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणं गरजेचं आहे? कुणी मला सांगेल का? एक छोटस एक्झाम्पल देतो. समजा एक व्यक्ती, असं गृहीत धरू आपण, अंबानी तुमच्या समोर आला एक मोठी पिशवी घेऊन. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण सांगतो. एक मोठी पिशवी घेऊन आला आणि तुमच्या समोर ती पिशवी ओतली आणि म्हणले हा सर्व पैसा तुझा. धीरूभाई अंबानीची इस्टेट किती आहे मला माहिती नाही, कारण मी त्याचा अकाउंटंट नाही, पण भरपूर इस्टेट आहे, बरोबर. विचार करा, जर त्यांनी त्याच्या तुमच्या समोर 2 गोण्या पैसे तुमच्या समोर ओतले, 2000ची नोट बंद झाली, पण 500चे बंडलचे नोटा ओतले आणि तुम्हाला सांगितलं की हे सर्व पैसा तुमचा, किती जणांना आनंद वाटेल? मला तर इथे कुणाला वाटणार नाही, म्हणजे कोण पैसे घेणार नाही. ब्रदर घेतील, ब्रदरने 2 हात वर केले. येस, नक्कीच ब्रदर, तुमचे हात परमेश्वराने बघितलेले आहेत. इथे कुणाला पैसा प्यारा नाहीये, पण आतून त्यांना काही ऍड येते, मन में लड्डू फुटा, बरोबर ना. तुमच्या समोर पैसे ओतले आणि तुम्हाला सांगितलं की हा सर्व पैसा तुझा. तुम्ही काय करणार? ते गोळा करणार आणि आपल्या बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट करणार. पण ते पैसे देण्या अगोदर त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुझ्या हातात जेवढे बसतील तेवढेच तुझे. विचार करा, 5 कोटी रुपये तुमच्या समोर ओतले, एका क्षणामध्ये तुम्ही आनंदात होता की हे 5 कोटी माझी, बरोबर. 6% जरी आपण धरलं तर बरोबर किती झाले? 5 कोटीचा इंटरेस्ट महिन्याला. ते 5 कोटी तशीच बाजूला, फक्त इंटरेस्ट वर तो व्यक्ती काय करेल? आपलं जीवन भागवेल. पण धीरूभाई म्हणाले की फक्त 2च कोटीने घ्यायचं. जेवढे तुम्ही घेतात ह्या 2 हातात तेवढे तुमचे. असे नाही,
असे नाही, असे असे घेतले तर तुम्ही सगळे असे घेता, तसे नाही, फक्त असे. किती घेतात आणि मोजल्यावर किती येतील? बरोबर ना? म्हणून इब्रिकारास पत्र याचा 13वा अध्याय आणि 5व्या वचनात काय लिहिले बघा. इब्रिकारास पत्र 13वा अध्याय आणि 5वं वचन. तुमची वागणूक द्रव्य लोभावाचून असावी. हा जवळ आहे तेवढाच तुम्ही तृप्त असावे. हा कारण त्याने स्वतः म्हटले आहे, हा मी तुला सोडून जाणार नाही, हा. मी तुला टाकणार नाही. आमेन. कोण सांगत आहे? बरोबर ना? परमेश्वराचं हे वचन आहे की तुमची वागणूक कशी असायला पाहिजे. द्रव्य लोभावाचून असावी. हा. आणि जेवढं तुमच्याकडे आहे ना तेवढ्यातच तुम्ही तृप्त राहा. कारण जो सांगत आहे ना तो काही साधारण व्यक्ती नाहीये, तो ह्यो जगाचा निर्माण करता आहे, तो ह्या जगाचा निर्माण करता आहे. आणि तुमची भूक, तुमची गरज किती आहे ना हे त्याला माहिती आहे. मध्ये मी माझ्या एक 4-5 दिवसापूर्वी आम्ही एक ठिकाणी जेवायला गेलो आणि एका थाळीची किंमत होती 240 रुपये आणि एका थाळीची किंमत होती 350 रुपये. या दोघांमध्ये फरक काय होता माहिती आहे का? एक होतं लिमिटेड थाळी, एक होती अनलिमिटेड थाळी. मी विचारलं काय खायचं, ते म्हणाले अनलिमिटेड थाळी. 100 रुपये जास्त होते पण वाक्य काय आलं? अनलिमिटेड. परंतु खाल्लं किती? जेवढं लागत होतं तेवढंच. बरोबर ना? सांगायचा उद्देश काय आहे? मनुष्य ज्या वेळेस मागतो ना त्याला अनलिमिटेड पाहिजे असतं, परंतु तुम्हाला आहे ना तेवढं लिमिटेडच भेटल जेवढं तुमच्यासाठी आहे तेवढंच. खूप महत्वाची ही गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला ही सांगायला आवडेल की मी एक प्रश्न केला की हे जे आहे बायबल, ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, किती लोकांना वाटतं हे साधारण आहे किंवा दिस इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ. किती जणांना वाटतं? ही जी मी गोष्ट सांगतोय ना ती सिरियसली घ्या. परमेश्वराने आपल्याला 2 कानं दिलेले आहेत. काही लोक म्हणतात ते 2 कान का बनवले माहितीये का? एकीकडनं ऐकायचं, एकीकडनं. बरोबर ना? काय वाटतं हे काय आहे? 66 पुस्तकं जुन्या करारामध्ये आणि नव्या करारामध्ये, 39 आणि 27, 66 पुस्तकं. कुणाला इंटरेस्ट आहे का पुस्तकं वाचायचं? शौक आहे कुणाला? अंकलला आहे. पुस्तक वाचणं खूप चांगली गोष्ट आहे. 66 पुस्तकं किती लोकांचे वाचून झालं? आमेन. $66 बुक्स ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जे खूप महत्वपूर्ण आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये अजूनपर्यंत वाचले नाही. ते 66 बुकचे नाव काय आहेत हे देखील आपल्याला माहिती नाही. 66 बुक्स मध्ये कुठलं पुस्तक कुठे आहे हे देखील आपल्याला माहित नाही. कुठलं वचन कुठे आहे हे देखील आपल्याला माहित नाही. सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना हे आपल्याला माहित नाही, पण ज्याने हे पुस्तक दिलंय त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे. विचार करा प्रियांनो, ह्या बायबलला तुम्ही हलक्यात घेऊ नका. आपण जिथे कुठे जातो ना त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सेफ नाहीये. तुम्ही सेफ नाहीये. कारण बरेच ठिकाणी आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी एक दुष्ट दुरात्मा असतो. तुम्ही कुठे सेफ नाहीये. मग तुम्ही सेफ कुठे आहात? तुम्ही सेफ कुठे आहात? सांगा ना, कुठे आहात?
परमेश्वराच्या सानिध्यात. तुम्ही फक्त त्याच्या चरणाजवळच सेफ आहात. विचार करा, त्याच्या चरणाजवळ तुम्ही सेफ आहात. आजच्या फादर्स डे निमित्त सर्व फादरांना हॅपी फादर्स डे हे मी सर्वांना विश करतो. जे काही परमेश्वराने वचन दिलेलं आहे त्या परमेश्वराच्या वचनांवरती आपण मनन करूया, आपण मनन करूया, आपण चिंतन करूया, आपण ध्यान लावूया की परमेश्वर मला तुझ्या भयामध्ये चालव, मला तुझ्या वचनांमध्ये राहू दे. जेणेकरून जे धन तू मला दिलंय त्या धनाला मी तुझा मार्ग दाखवेन, त्या धनाला मी तुझा मार्ग शिकवेन. ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आई वडील चर्चला येतात तर मुलं चर्चला येत नाही. आज मुलं चर्चला येतात तर आई वडील चर्चला येत नाही. बरोबर ना? आज ह्या गोष्टी जगामध्ये चालू आहेत. पण मला सांगायला आवडेल, परमेश्वराच्या भयामध्ये आपल्या लेकरांना चालवा. मी प्रत्येक टायमाला ज्यावेळेस बघतो तर ब्रदरांचे लेकरं त्यांच्याबरोबर असतात. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? दिस इज द फाउंडेशन. घरातले जे पालक आहेत, जे वयस्कर वडील आहेत, दॅट इज कॉल्ड द फाउंडेशन. आणि जे हे लेकरं जे आहेत ना, दॅट इज द पिलर. काय आहे ते? पिलर आहे. जर फाउंडेशन डिगडूक असलं ना तर पिलर पण, आपण पिलर कडनं अपेक्षा करतो आणि फाउंडेशन कसं? जर बिल्डिंग बांधल्या जाते ना, मुंबईमध्ये बिल्डिंग, मोठमोठी बिल्डिंग बांधल्या जाते, बरोबर ना? माणसं अशी मान वर करून बघतात. आमचे काका मुंबईचे आहेत, त्यांना माहिती आहे बिल्डिंग किती मोठमोठ्या असतात मुंबईमध्ये. दे युटिलाइज द स्पेस. जेवढी स्पेस असते ना त्यांना माहिती आहे याला युटिलाइज कसं करायचं. आणि त्याच्यावरती एवढ्या जागेवरती ते एवढे मोठे बिल्डिंग उभे करतात, फक्त एकच गोष्टीवरती, पायावरती. तुम्ही ॲज अ फादर, ॲज अ पालक, यू आर द फाउंडेशन ऑफ युअर फॅमिली. जर तुम्ही मजबूत ना प्रार्थनेमध्ये तर तुमचे लेकर पण मजबूत प्रार्थनेमध्ये. जर तुम्ही आपल्या भाषेत ढिल्ले ढुल्ले प्रार्थनेमध्ये तर तुमची मुलं पण ढिल्ले ढुल्ले प्रार्थनेमध्ये. बरोबर ना? पण तुम्ही स्ट्रॉंग आणि फर्म असलेल्या प्रार्थनेमध्ये तर तुमची मुलं पण तेवढेच फर्म होतील प्रार्थनेमध्ये. एक जिद्द असायला पाहिजे, एक पेटून उठलं पाहिजे. मला तशी जिद्द आहे. का माहितीये? ज्यावेळेस मी एखाद्या सेवकाला बघतो ना अद्भुत चिन्ह चमत्कार करता वेळेस, त्या टायमाला मी पण उठून पेटतो की प्रभू तू देखील माझा असा उपयोग कर. ही आज आपल्यामध्ये कसं आहे? आपल्यामध्ये काय आले माहितीये का? तो जर 1000 कमवतो ना, मी 2000 कमवून टाकतो. त्यांनी जर LCD घेतली ना, मी त्याच्यावर मोठा LCD घेतो. त्यांनी 2 व्हीलर घेतली ना, मी 4 व्हीलर घेतो. ही जिद्द आपल्यामध्ये. बट ॲज अ स्पिरिच्युअल जिद्द तुम्हाला घ्यायची असेल ना तर एक करा. ती म्हणजे काय माहितीये का? तो जर प्रार्थना करतो ना आरोग्यावरती, तर मी मुर्द्यांवरती प्रार्थना करेन, उठ येशूच्या नावामध्ये. ही जिद्द बाळगा. म्हणून प्रभू काय म्हणतो माहितीये? जे माझ्यावरती विश्वास ठेवतात ना त्यांच्याबरोबर कुठले चिन्ह असतील? नव्या नव्या भाषा बोलतील, रोग्यांना बरं करतील, बरोबर, प्राणघातक प्याला पेले तरी त्यांना बाधणार नाही, आणि मृत्यूंना आणि भूते हे देखील काढतील. पण हे कुणाविषयी म्हणते नाही? आता विश्वास ठेवणारे सगळे, विश्वास ठेवणारे सगळे, पण एक भूत काढणाऱ्या व्यक्तीला आणलं ज्याला दुष्ट आत्मा लागलाय तर काढतील का? ते म्हणतील नको बाबा, त्याच्यातनं निघायचं मला जायचं. बरोबर ना? प्रार्थनेमध्ये राहा, वचनांमध्ये राहा, प्रभूच्या सानिध्यामध्ये राहा. खूप मोठी गोष्ट आहे. फादर्स डे निमित्त आजचा संदेश आज सर्व फादरांसाठी. प्रभूमध्ये तुम्हा